या सगळी या. या. पड इकडे इकडे धन्यवाद सर. खाली परत त्या लोकांना आपण कामावर रुजू करायला लागलं म्हणजे ज्यांना त्यांची कॅपॅसिटी नाही हा मग आता मला सांगा मग आम्ही तरुण मुलं कुठं जावं. मुख्यमंत्री व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आज सोलापूर येथे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की त्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील असेल मुख्यमंत्री व कार्यपरिषदेअंतर्गत लाडका भाऊ ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आणि त्या अनुषंगाने मान्य तात्कालीन एकनाथजी शिंदेसाहेबांनी सुंदर योजना महाराष्ट्रामध्ये आणली. पण खरोखर या योजनेचं लाभार्थी म्हणून हे तरुण मुलं एक आशेचं किरण म्हणून मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील त्यांच्याकडे बघितलं गेलं. तब्बल 6 महिन्याचा कालावधी बघता बघता निघून गेला. त्यानंतर 5 महिन्याची मुदतवाढ देखील त्या ठिकाणी प्राप्त झाली. पण तरी देखील आत्ता पण या मुलांना जॉईनिंग करून घेतलं जात नाही. वेगवेगळे कारण सांगितले जातात. त्या वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी सांगितल्या जातात. तेवढ्यावरतीच न थांबता या मुलांचा पगार देखील 3 महिने 6 महिन्यापासून पण अजून मुलांचं काही झालेलं नाही. तो देखील व्हावा अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आज मान्य कलेक्टर साहेबांशी भेटून त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आजच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन GR निघालेला आहे की जे रिटायर झालेले आहेत, जे मास्तर असतील किंवा अधिकारी असतील त्यांना पुन्हा जॉईनिंग करून घ्यायचं आणि त्यांना पुन्हा संधी द्यायची. मग हे मुलं काय तिथं काही वात्या बळायला ठेवले आहेत का काय हाही मोठा प्रश्न सरकार पुढे नेमलेला आहे. एकीकडं रोजगार मुलांना हाताला काम देणं गरजेचं आहे. जी तरुण मुलं आता जे एक आशेचं किरण तुमच्याकडे बघतात 6 महिन्यानंतर पुन्हा काम मिळणार नाही हे सांगणारे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलं आणि आता त्यांच्याच माध्यमातून समजते की जे रिटायर आहेत ज्यांना सध्या लाख रुपये 50,000 रुपये ज्यांना पेन्शन आहे अशा मंडळींना पुन्हा कामावर जॉईनिंग करून घेऊन आता काय देऊ पाहतात आणि काय करू पाहतात हे न कळणार न सुटणारं कोड आहे. मग ह्या मुलांनी फक्त 10,000 रुपये 8,000 रुपये आणि 6,000 रुपये मुलं काम करायला तयार आहेत. पण ह्या मुलांना काम न देता जे मुलं माणसं जे रिटायर झालेले आहेत त्यांना परत कामावर जॉईनिंग करून घेऊन त्यांच्याकडून आता काय शिकून घेणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. माझी सरकारला विनंती आहे जे आता रिटायरमेंट आहेत ना त्यांना कामावर जॉईनिंग करून घेणार आहेत ना त्याचं स्वागत आहे. पण त्या माणसाचं वय जे झालेलं आहे किंवा रिटायरमेंटचं वय झालेलं आहे त्यांना कुठंतरी हे ऑफिस आहे हे कॉम्प्युटर आहे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी आता कोणाची तरी गरज लागणार आहे. त्यासाठी त्यांना अर्धा पगार द्या आणि त्यातला अर्धा पगार आमच्या युवा प्रशिक्षणार्थीला द्या आणि त्यांना कामावर तिथं ठेवा. कारण त्यांना आता समजणार नाही नेमकं काय चाललं किंवा काय परिस्थिती आहे. अशा पद्धतीचं जर कार्य होत असेल तर मी जाहीर निषेध करतो की ह्या मुलांना जे मुलं ज्यांना गरज आहे जे पुढं देशाचं भवितव्य आहे हे मुलं आज जर ह्या मुलांना हाताला काम नाही भेटत तरी वेगळ्या वळणावर जातील. आज वेगळ्या पद्धतीने निर्माण होतील. आज एक आशेचा किरण म्हणून तुमच्याकडे बघतात आणि ते राहिलं बाजूला तुम्ही आम्हाला काम देत नाही म्हणून सांगताय आणि मात्र ज्यांना पेन्शन पण देणार आणि परत त्यांना पगार देणार हा कुठला न्याय आहे. हे काय चाललंय कुठला कारभार चालला ह्यो न सुटणारं कोळ आहे. मला सरकारला विनंती करायची आहे की जर अशा पद्धतीचं जर चाललं असेल तर ह्याच्यामध्ये मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन देखील मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेचे विद्यार्थी आहेत त्यांना घरी बसवणे हा प्रकारच नाही. जर तुम्ही ह्यांना घरी बसवणार असला आणि त्यांना कामावर घेत असता ज्यांच्याकडे सगळंच ऐश्वर्य संपन्न आहे अशा माणसाला काम देत आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही हो एक आशेचं किरण म्हणून 6,000 वरती 8,000 वरती हे मंडळी रात्रंदिवस काम करतात त्यांना मात्र तुम्ही वाऱ्यावर सोडताय हे मात्र दुजाभाव दिसतोय. ह्याचा पण देखील मी सरकारला विनंती करतो की ह्याच्यावरती देखील आपण गांभीर्याने विचार करावा आणि जर ह्याच्यावर जरी विचार नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीचं सरकारला एक चांगल्या पद्धतीने मोजमाप करावं लागेल एवढ्याच ह्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.